तर तो आदरणीय सुप्रियाताईंकडून मिळतोय। मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय। मला खरंच कळत नाही। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही। पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे। हा बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा भगवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भगवा आहे। आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे, राम मंदिराची चर्चा सुरू आहे। राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात। त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत। चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो। आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवायची प्रथा असते ना, त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो। हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे। पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवलेत, आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत, हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत, ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतरायाबरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत। आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो, राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो, राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे। आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब, तेव्हा काय शिकवलं जातं? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी। तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही।